आमचा AC लागला फायनली. कोण मम्मा तर हिंदी शेवटची का म्हणलं हो. हे ऑल अँड व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आय नो ही वॉल खूप बेकार दिसते आहे. जेव्हा हे घर घेतलं होतं तर म्हणजे हे फ्लॅट असं अजिबात नव्हतं. 100% आम्ही त्याला चेंज केलं आहे. म्हणजे आम्ही इथले स्विच बोर्डपासनं सगळं चेंज केलं आहे. इलेक्ट्रिकचे कनेक्शन्स वगैरे टाकून घेतले होते जास्तीचे आणि म्हणूनच आता आम्हाला AC लावताना त्रास झाला नाही, कारण आम्ही कनेक्शन आधीच करून घेतलं होतं हॉलमध्ये. पण या घराला 5 वर्ष होत आली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं दिसतंय पेंटिंगचं वगैरे. पण आता इथे झालं आहे. बाकी ठिकाणी भरपूर ठिकाणी जर झालं असतं ना तर मग आम्ही पेंटिंगचा पण विचार केला असता. पण आता इथे वॉलपेपर लावायचा की काय करायचं थोडंसं त्याच्यावर विचार करावा लागेल. आणि आम्ही दोघांनी अजून काही त्याच्यावर विचार विनिमय केला नाही आहे. सो माहिती नाही ते कधी सुधारणार आहे, पण प्लीज बेअर विथ दॅट. ओके, सो आजचा ब्लॉग मी संध्याकाळी 6 वाजता सुरू करते आहे. सध्या घराची हालत एकदम वाईट झाली आहे आणि याच कारणास्तव मी ACचं नाही म्हणत होते. पण ठीक आहे, तरी जेवढा मी विचार केला तर तेवढी नाही झाली, कारण बेडरूमचा AC तिकडे चेंज करायचं जर झालं असतं ना मग खूप जास्ती झालं असतं. पण आता ओके आहे बेडरूम, तरी काही म्हणजे बेडरूममध्ये तरी काही मेस नाही झाली आहे. पण तेच तिकडची पाया इकडे आल्यामुळे बऱ्यापैकी धूळ आणि घाण बेडरूममध्ये पण झाली आहे. आणि ऑलमोस्ट ते 4 वाजतापासून काम करत आहेत. आता 6 वाजून गेले, 6:30 झाले आहे. अजून अर्धा तास तरी त्यांना लागणार आहे, म्हणजे 3 तास झाले आम्ही त्याच्यातच आहे. धूळ 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 झाली आहे पूर्ण घरभर. सो आता यापुढे आम्ही कसं ते क्लिनिंग करतो काय तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझ्यापेक्षा मोठे. तुझ्यापेक्षा मोठी आहे ती? हं. अरे बापरे. काय झालं? किती cute आहे ही. मीची. मीची दादी. मीची. आम्ही दोघी बेडरूममध्ये टाइमपास करत होतो. अनाया आपल्या डॉलशी अशी बडबड करत होती, कारण हॉलमध्ये ACचं काम सुरू होतं. ते कोर कटिंग वगैरे केलं, त्याच्यामुळे इतकी आमची टाईल्स वगैरे खराब झाली होती, इतका कचरा झाला होता आणि त्यांचा पण बऱ्यापैकी पसारा होता. तर हॉल असा काहीसा दिसत होता आणि आता तो आम्हाला ते गेल्यावर सगळं आवरून घ्यायचं होतं. जसं त्यांचं काम संपलं, AC लागला आणि ते घराबाहेर पडले. आम्ही दोघांनीही आमचं काम सुरू केलं, कारण खूप जास्ती खराब झालं होतं घर आणि हे करता करता आम्हाला ऑलरेडी 1-1.5 तास तर आरामात लागणार होता. आणि 4 वाजता काम सुरू केलं होतं आणि करता करता 7:30 झाले होते. म्हटलं चला त्याच बहाण्याने घर पण क्लीन होऊन जाईल. पण धूळ इतकी झाली होती की दुसरं काही काम करूच शकत नव्हतं माणूस, म्हणून मग पहिले मी साफसफाईला सुरुवात केली. आणि या अगारूच्या व्हॅक्यूम क्लिनरने आम्हाला खूप जास्ती मदत केली. तुम्ही बघू शकता त्याचा मोटराइज ब्रश आम्ही यूज केलेला आहे. आणि बाल्कनी इतकी जास्ती खराब झाली होती, ती सगळी एकदम क्लीन होते, म्हणजे मला पुसण्यासाठी एकदम सोपं झालं होतं. सो रोशनने पूर्ण बाल्कनी आणि घर सगळं व्हॅक्यूम करून घेतलं. सोबतच जी दारांच्या फटीमध्ये धूळ गेली होती ती सुद्धा मी व्हॅक्यूम करून घेतली. पूर्ण सिमेंट वगैरे तिथे पडलं होतं, पण व्हॅक्यूम क्लिनरने ते सगळं एकदम साफ होऊन गेलं. याला वेगवेगळे अटॅचमेंट्स आहे, सो त्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी ते यूज करता येतं. तर आम्ही असं काहीसं मस्त घर साफ करून घेतलं दोघांनी मिळून. आणि सुरुवात मी बाल्कनीपासूनच केली, कारण बाल्कनीतल्या काही गोष्टी मी घरात घेऊन आली होती. ही हाय चेअर किती दिवस झाले बाल्कनीमध्येच पडली होती आणि म्हटलं चला आज याचा आपण मुहूर्त लावू, ही क्लीन करून आपण आतमध्ये ठेवून देऊ, कारण त्याचं काहीही काम नाही आहे सध्या आणि धुळेने ते खराब होत होती किंवा उन्हामुळे पण खराब होईल म्हटलं. आणि म्हणून त्याचा तो कवर काढण्याचा मी खूप प्रयत्न करत होती, पण माझ्याने काही ते निघत नव्हतं. शेवटी ते रोशनच्या हातात दिलं आणि मी म्हटलं दे मी व्हॅक्यूम करते, कारण हे काम अगदी सोपं होतं. आणि मग एकदाची बाल्कनी माझी मस्त क्लीन झाली. मग ह्या चेअर्स मी तिकडे नेऊन ठेवल्या. त्या पण आता भरपूर खराब झाल्या आहे, कारण 3-4 वर्षापूर्वी आम्ही त्या घेतल्या होत्या. रोशनचं तर म्हणणं होतं की ह्या पण टाकून दे, पण माझं म्हणणं असं होतं की ठीक आहे ना, काम चालतंय सध्या आणि फार आमचा त्याचा असा यूजही होत नाही. उन्हाळ्यात तर आम्ही तिकडे जाऊन बसत पण नाही आहे. सो राहू दे म्हटलं, जेव्हा वाटलं तेव्हा टाकता येईल आपल्याला. आणि त्यानंतर मग आम्ही घर साफ करायला घेतलं. तुम्ही बघू शकता घरात पण किती कचरा आहे, पण व्हॅक्यूमने एकदम क्लीन झालं सगळं. आणि माझ्या लाख प्रयत्नांनंतर ते खुर्चीचं न निघालेलं कवर फायनली रोशनने काढून दिलं आणि म्हटलं चला आता आपण
खुर्ची पुसून घेऊ, तर तोपर्यंत रोशन सगळं व्हॅक्यूम करून घेत होता. मी खुर्ची पुसली, ते कवर जे आहे ते धुवून घेतलं, त्यानंतर फरशी पुसायला घेतली. आम्ही दोघं मिळून करत होतो. व्हॅक्यूमचीही मदत होती. तरी सुद्धा घर इतकं खराब झालं होतं की आम्हाला सगळं करता करता 2 तास लागले आणि 9:30 वाजता आमचं हे सगळं काम संपलं होतं. आणि फायनली मग घर कसं सुंदर दिसत होतं ना, हे सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवते. एवढी मी थकलेली आहे. सो ऑलमोस्ट 4 वाजतापासून चाललं आहे आमचं. आता 7:45 झाले आहेत. हो, 7:45 झाले आहेत. फायनली एव्हरीथिंग इज सुपर डन. ते दोघं आंघोळ करत आहे. मला पण आंघोळ करायची गरज आहे, कारण खूप गरमी झाली. तसं एसीने एवढं वाटत नाही आहे, पण ठीक आहे, काम करतो त्याच्यामुळे. आणि व्हॅक्यूमने काम एकदम सोपं केलं. पटापट सगळं क्लीन झालं, कारण किती मेस होते तुम्ही बघितलं. तुम्हाला आता मी क्लीन दाखवते किती झालं आहे. एकदम चकाचक झाली आहे फरशी, की आपलं रूप पाहू शकतो तसंही आमच्या फरशीमध्ये रूप दिसतं. सो आता फक्त सोफा तेवढा राहिला व्हॅक्यूम करायचा, कारण मला भूक लागली होती. आमच्यापेक्षा अनायाला पण भूक लागली असेल, त्यामुळे मला पटकन आंघोळ करून स्वयंपाकाची तयारी करायची आहे. म्हणून सोफा तेवढा राहू दिला. पण त्याच्यावर खूप धूळ झाली आहे, तो व्हॅक्यूम करावा लागणार. सो मी तो उद्या वगैरे करते. पण आतासाठी इथेच आम्ही बंद केलं आमची साफसफाई, आणि यापुढचं काय ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करतेच. आणि आता घर असं छान चमकतं आहे, स्वच्छ झालं. तरी थोडंसं असं वाईट वाईट दिसतं आहे, कारण ते सिमेंट वगैरे होतं ना, त्याच्यामुळे पाहिजे तेवढं स्वच्छ ते नाही होणार. पण बाकी आम्ही एकदम धूळ पूर्ण क्लीन केली आहे. राहिला आहे तेवढा सोफा फक्त व्हॅक्यूम करायचा. आणि एव्हरीथिंग. आता हे नानूचे खेळणे आहेत, ते मी सगळे धुवून काढणार आहेत, कारण त्याच्यावर पूर्ण धूळ झाली आहे. तसंही मला त्यातले काही खेळणे काढून टाकायचे होते, जे एक्स्ट्राचे आहे, जे सध्या ज्याची गरज नाही वाटत आहे, ती खेळत नाही, असे खेळणे मला काढून टाकायचे होते. सो मी ते धुवून घेणार आहे आता. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट, की जी पाय पुसण्यांवर वगैरे धूळ होते ना, तीसुद्धा व्हॅक्यूमने एकदम क्लीन झाली. आणि घर मस्त क्लीन झालं, एकदम भारी वाटतं स्वच्छ घर झालं की. आत्ता आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी दाखवलीच नाही, आमचा AC लागला फायनली. पण ना आम्हाला काय प्रॉब्लेम आली, की तिथे आम्ही होल केला होता, तर तो होल करता नाही आला, कारण ते खूप लांबपर्यंत, म्हणजे इकडे खूप लांबपर्यंत तो होल होत नव्हता. आणि मध्ये सळाक वगैरे येत होती, त्याच्यामुळे तो होल नाही करता आला. त्याच्यामुळे आम्हाला इकडे होल करावा लागला. आणि आता हा पाईप असा दिसतो आहे, त्याचं काय करायचं हे आम्हाला जरा बघावं लागेल, कारण तो चांगला वाटत नाही आहे हॉलमध्ये. बट काही ऑप्शन नव्हता, त्याच्यामुळे तो तसा करावाच लागला. आता बघू, काही जमलं तर त्याचं करू, नाहीतर मग तो तसाच राहील. आमचा म्हणजे रोशनचा आणि माझा विचार आहे की आपण मनी प्लांट लावू शकतो, पण माहिती नाही तो कितपत छान वाटेल पडद्याच्या अशा लगेच वर. बट सध्या आता असं काहीसं वाटतं आणि एकदम छान वाटतंय घरात, थंड मस्त फ्रेश वाटतंय. आपल्या AC ला काय झालं गं? ती बंद झाली. मग आता काय करायचं? ती राहिली. काय ते बबल गेलं त्याचं. काय केलं त्याचं? बबल. हां, काय ते बबल गेलं त्याचं काय तरी गेलं असेल. हो का? मग आता काय करायचं? मग ते ती येऊ दे. मग आपण पाहू. आपण पाहू की कोणाला बोलवायचं? अंकल, दादा, सगळ्यांना. कोणाला बोलवायचं? दादा, दादा, हां, अजून मग ते काय करतील? इशी आपल्याला काढते हां, आणि निघतो तो. निघतो का तो? हां. मग काढून काय करतील? आपली इशी येते सर्व. मग काम करतात. आपलं घर खराब नाही होत. काम असं म्हणायचं आहे तुला, त्यांनी काम केलं तर आपलं घर खराब झालं होतं असं म्हणायचं आहे का? घर खराब नाही झालं पण. नाही झालं? आणि मग एवढं मोठं घर खराब झालं ते कोणी साफ केलं तर मग? तू आणि बाबांनी नाही केलं? केलं होतं. हो ना. अरे नानू, हं. तुला फिरायला कोण नेतं? बाबा, तुला गार्डन मध्ये कोण नेतं? बाबा, तुला स्विमिंगला कोण नेतं? बाबा.
तुला बाईकवर कोण नेतं? बाबा आणि तुला आवडतं कोण? मम्मा देव का दम का? तुला मम्मा का बरं आवडते बेटा? आवडते का बरं? आवडते का मला अगं नानू, आवडते तुला पण? मॉलमध्ये कोण नेतं फिरायला? बाबा तर मग तुला आवडते कोण? मम्मा आता म्हण तू फिरायला जायचं. मम्मा ओरडते का मग तुला? हो कशी ओरडते मम्मा तुला? नाही का काही नाही का ब्लॅक गुरु आणि बाबा ओरडतात का तुला? हो कधी? उद्या आणि कसे ओरडतात बाबा? ते काही नाही करणार ब्लॅक गुरु कधी ओरडले होते मी तुझ्यावर? तुला कळत नाही का? जा तिकडे. असं म्हणते बेटा? असं म्हणते मम्मा बाबा? पण का बरं ओरडते तुला मम्मा बाबा? उडते पण का बरं? उडते तू बम्माशी केली म्हणून ओरडते का? कशी बम्माशी करते तू? हो का? तिला हिंदी समझते? सो आपके साथ मैं हिंदी में बात करूँ क्या? ओके. आपका नाम क्या है? अशज. व्हाट्स योर नेम? आपण गेलो होतो ना आपला हाँ जिकडं छोटी मला हाँ. की तुला हिंदी समजते का म्हणलं हो असं म्हटलं तू? कोणाला? दीदीला दीदीला? की आजी विचारत होती तुला असं? नाही नाही दीदी. हा अच्छा, मग तू हो म्हटलं. कोणती दीदी असं विचारतो कोणती दीदी? कोणती दीदी विचारत होते? आपण खाली गेलो होतो ना का हा गाडी हा. म्हणून दीदी करत होती की हिंदी समजते का तुला म्हणलं हो हो म्हटलं तू? तुला खरंच समजते का पण? हा सांग, बोलवून दाखव बरं मला. ते हिंदी समजते का म्हणलं हो नुसतं हो म्हणलेली नाही होत मा, आली पण पाहिजे मग. आपका नाम क्या है? अना रोशन टुडे अरे वा. और व्हाट्स योर नेम? व्हाट्स योर नेम? का व्हाट्स योर नेम? अना रोशन टुडे व्हेरी गुड. व्हाट्स योर मदर्स नेम? अंकिता व्हेरी गुड. व्हाट्स योर फादर्स नेम? रोशन हां. रोशन व्हेरी गुड बेटा. अँड वेअर डू यू स्टे? काय घर नाही. वेअर डू यू स्टे? पुणे. पुणे ओके. ओके व्हेरी गुड. चला आता आईस्क्रीम खायला जायचं. ओके. बाय बाय. बाय किती वाजले? 11 वाजले आणि आम्हाला आईस्क्रीम खायची क्रेविंग आली, ते नॅचरल्सची. पण माझ्या डोळ्यातली झोप अशी पडत आहे डायरेक्ट, कारण खूप खूप थकलो आहे आम्ही. सो नॅचरल्स नाही जाऊ आम्ही खाली जातो आणि आईस्क्रीम खाऊन येतो. हो ना नानू? नानूला तर आईस्क्रीम म्हटलं की नानू डायरेक्ट झोपेतूनही जागी होते. हो ना? हो का? तिला खूप आवडते का? आवडते का तिला? कशी खाते ती? ओके, चलो आईस्क्रीम खाऊन येऊ आपण. आणि मागच्या 4 वर्षात जो व्यक्ती कधीच पाणीपुरी खायला इंटरेस्टेड नसायचा, या एका वर्षात मी याला खूप पाणीपुरी खाताना बघितलं. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्याला क्रेविंग्स येतात पाणीपुरीच्या. आणि तो म्हणतो ठीक आहे, तुला नसेल खायची तरी मी खातो. आणि रात्री 11 वाजता याला आता पाणीपुरी खायची होती आणि ते खाऊन मग आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. चलते की थांबते? मग ती 1 तास लागेल संपायला. 1 तास लागेल. चल पटकन. आणि आईस्क्रीम म्हटलं की आम्हा दोघांनाही फक्त चॉकलेट फ्लेवर आवडतो. कधीतरी आम्ही टेंडर कोकोनट ट्राय करतो किंवा ब्लॅक करंट ट्राय करतो किंवा मँगो ट्राय करतो. या व्यतिरिक्त कुठलेच फ्लेवर ट्राय करत नाही आम्ही दोघंही. म्हणजे 90% टाईम तर आम्ही चॉकलेट फ्लेवरच घेतो आणि आजही तोच घेतला आणि मस्त असा दिवस संपवला.
आणि कालचा व्लॉग रात्रीनंतर मला कंटिन्यू नाही करता आला, म्हणजे काही रात्री आम्ही झोपलो त्याच्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी मी तो कंटिन्यू नाही केला. पण मला काही कॉमेंट्सवर बोलायचं, कारण मागचे काही व्लॉग्स फक्त व्लॉग्स आलेत, त्याच्या कॉमेंट्सचे रिप्लाय नाही मला देता आले. कारण जेव्हा मी ट्रॅव्हल करते स्पेशली माहेरी सासरी, तेव्हा माझ्याकडे म्हणजे प्रॉपर माझं वर्क शेड्यूल नसतं, त्याच्यामुळे मग ते माझ्या कॉमेंट्सचे रिप्लाय मागे पुढे होतात. सो खूप साऱ्या कॉमेंट्स आहेत आणि त्यातले काही कॉमेंट्स असे त्यांचे खूप सारे डाऊट्स रिपिटेटिव्ह कॉमेंट्स आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला रिप्लाय देणं नाही झालं तर ॲटलिस्ट आपण व्लॉगमध्ये त्या गोष्टीबद्दल बोलूया. तर सगळ्यात जास्ती असलेली कॉमेंट म्हणजे तुम्ही त्या ग्रीन मॅटवर काय जेवत आहे, तर त्याच्यावर का जेवतात, ताटात का जेवत नाही, किंवा ते काय आहे, खूप लोकांना ते माहितीच नाही. सो मला असं वाटलं आपण त्याच्यावर बोललं पाहिजे, कारण एक जर कॉमेंट असली तर आपण रिप्लाय देऊ. कमीत कमी 10 तरी कॉमेंट्स असेल त्याच्यावर की काय आहे हे, म्हणजे बहुतांश लोकांना माहिती नाही की ते काय आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याच्यावर का जेवता, तुम्ही ताटात का जेवत नाही. सो आता मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. मी सासरी गेल्यावर बहुतांश तुम्ही ते बघितलं असेल, याच्या आधीही बघितलं असेल, आताही बघितलं असेल, तर त्याला आमच्याकडे पत्राळी म्हणतात. आता पत्राळीचे पण खूप वेगवेगळे प्रकार येतात. गोलवाली ती येते, ती ग्रीन पानवाली जी तुम्हाला आमच्या घरात दिसली ती येते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पत्राळी येते, किंवा झाडाच्या पानांची आधी बनायची ती एक पत्राळी येते. आजकाल ती नाही मिळत, ती हाताने बनवलेली असायची. सो असं आहे. तर आता जेव्हा आपण भरपूर लोक असतो की नाही, तेव्हा आमच्याकडे तरी पत्राळी जेवणाचा आनंद काहीतरी वेगळा असतो. सो आमची फॅमिली भरपूर लोकांची तर नाही, 5 लोकांचीच आहे, पण तरी आमचं असं असतं की चला पत्राळीत जेवण करू. भांडी पण जास्ती भरत नाही, म्हणजे इट डझंट मॅटर तुमच्याकडे बाई आहे की नाही भांड्याला. तरी पण मी काय करते, जर खूप लोक असतील ना तर मी पत्राळीतच जेवण. तुम्ही माझ्या घरी पण जेव्हा बघितलं असेल पुण्याला, जेव्हा सगळे आली होती अनायाच्या बर्थडेच्या वेळेस फॅमिली, तेव्हा पण पत्राळीतच जेवण केलं होतं. कारण असं नाही आहे ना की आपल्याला घासायला लागत नाही म्हणून कितीही भांडी काढायची, ती बाई का असे ना, म्हणजे त्यांना पण घासायलाच लागतंय ना. तर मग आपल्याकडनं जर एवढीशी त्यांच्यासाठी मदत होत असेल कमी भांडे निघण्यासाठी, तर मग ती का नाही करायची. हा पण त्याच्या मागचा हेतू असतो. आणि आम्ही म्हणून कमीत कमी भांडे काढण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून आम्ही पत्राळीवर जेवण्याचं ठरवतो. जास्ती लोक असतील तर त्यातल्या त्यात आम्हाला ते आवडतं म्हणून आम्ही पत्राळीवर जेवतो. आता खूप लोकांना ते काय आहे हेच कळलं नाही, तर पत्राळी हा महाराष्ट्रामध्ये खूप कॉमन प्रकार आहे. जेव्हा केव्हा सामूहिक जेवण असतं, म्हणजे जास्ती लोक असतील तेव्हा इतकी ताटं का भरवायची, तर त्या केसमध्ये स्पेशली जेव्हा पंक्ती बसायच्या ना तेव्हा, तर त्या केसमध्ये आमच्यामध्ये पंक्तींमध्ये पत्राळी वाढली जायची. त्याच्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या त्यांना मे बी नाही माहिती असेल किंवा माहिती पण असेल, तर मी छोटंसं एक काही इन्फॉर्मेशन माझ्या साईडने जे मला माहिती होती ते तुम्हाला दिली. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही स्पेशल माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता भरपूर कमेंट्स ज्यांचे रिप्लाय देणं झाले नाही आहे, तर सगळेच मी या व्लॉगमध्ये नाही कव्हर करत, कारण मग हा व्लॉग खूप मोठा होईल. सो हळूहळू एक दोन कमेंट्स मी एकेका व्लॉगमध्ये आन्सर देते. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा. तुम्हाला आवडतं की नाही मी जे कॉमेंट्सवर बोलते ते पण मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. सो अनाया तिच्या काकूला भावना का म्हणते, किंवा बाकी पण लोकांना ती नावाने बोलवते ते का. सो आता आमच्या घरातली ती पहिली मुलगी आहे, म्हणजे पहिलं बाळ आहे. सासरी म्हणा किंवा माहेरी म्हणा, ती खूप लाडाची आहे. आणि सगळ्यांना कसं वाटतं माहिती आहे का, की तिने मला नावाने हाक मारावी, ती कशी म्हणते, किती क्यूट म्हणते, हे मला जाणून घ्यायचं आहे. हे सगळ्यांचं आधीपासून होतं. सो माझे दीर तिला म्हणायचे, नाही मला अंकू म्हण, मला हे नको म्हणू, काका नको म्हणू, भावनाला भावना आवाज दे. का बरं, कारण ती खूप क्यूट म्हणायची, भावना असं खूप क्यूट म्हणायची. तर मग आम्हाला ते आवडायला लागलं, आणि मग आम्ही तिला असं म्हणायला लागलो रिपिटेटिव्हली की तू भावना बोलो, भावना म्हणणं ग एकदा, भावना म्हणणं ग एकदा. असं करता करता तिला तेच कळलंय की असं म्हणावं लागतं. पण असं नाही आहे की तिला आम्ही जर सांगितलं की असं म्हणतं ती म्हणत नाही. आता रोशनला मी अरे तुरे म्हणते, तर ती पण रोशनला बाबा ये ना करणं असं म्हणते. पण जेव्हा मी तिला सांगते की नाही बाबा या म्हणायचं, बाबा घ्या म्हणायचं, तेव्हा ती ते चेंज करते. सो असं नाही आहे की आम्ही सांगत नाही, आम्हाला पण कळतं की तिला काकू म्हणायला लावायला पाहिजे, किंवा त्यांना जे नावाने हाक नाही मारायची. पण त्यांना आवडतं ते ऐकायला, आम्हाला आवडतं तिच्या तोंडून ते क्यूट ऐकायला, म्हणून आम्ही तसं म्हणायला लावतो. आणि दुसरी गोष्ट, काही जण तर अशी आमच्या फॅमिली, जसं मधू आणि वैभव, त्यांना नाही आवडत तिला काही म्हटलेलं की आत्या म्हणावं किंवा मावशी म्हणावं, काका म्हणावं, असं नाही आवडत. तर ते तिला डायरेक्ट म्हणतात की मला मधूच म्हणायचं, मला वैभवच म्हणायचं. तर त्या केसमध्ये ज्यांना जे आवडतं तसं आम्ही प्रिफर करतो, आणि वी आर नॉट दॅट स्ट्रिक्ट की नाही हे असंच असलं पाहिजे. आम्ही एकदम चिलपिल पेरेंट्स आहोत की हां ठीक आहे, लेट गो करायच्या काही गोष्टी, आणि जसं छान चाललं तसं चालू द्यायचं.
त्याचा एवढा फ्युचरचा विचार नाही करत आम्ही की मोठी झाली तर तिला तशी सवय पडेल, मग तिला असं होईल. आम्ही सध्या जसं चाललं आहे ना तसं चालवतो आणि तशीच पॅरेंटिंग आमची आधीपासून म्हणजे 2 वर्षात आम्ही तशीच पॅरेंटिंग केली आणि आय होप आम्ही तशीच कंटिन्यू करू, कारण आम्हाला ती कॉम्प्लिकेटेड नाही करायची आहे. आणि ही लास्ट कमेंट ज्याच्यावर मी आता बोलते, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. सो ह्या कमेंटवर तर मला काय बोलावं कळलंच नाही. म्हणजे ठीक आहे, मला हे मी निगेटिव्हली घेत नाही आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही सगळे पाहायला पाहिजे ब्लॉग. मग असं बोलायच्या आधी असं नाही आहे. त्यांनी म्हटलं की अनाला तुम्ही कधी खेळताना दाखवतच नाही, ती फक्त गाणेच म्हणत असते का? असं नाही आहे, ती सगळंच काही करते. पण त्यातलं मला काय पिक करावं वाटतं, म्हणजे मला काय दाखवावं वाटतं, तर गेम्स तर सगळीच मुलं खेळतात. मी तिला काय दाखवू सारखी की अनाया खेळत आहे, अनाया खेळत आहे. मग मी तिला तिचं ते काहीतरी क्यूटनेस वाटतं त्याच्यामध्ये, काहीतरी ऐकायला छान वाटतं जेव्हा ती काही पोएम्स म्हणते, काही गाणे म्हणते, तर ते मी दाखवते. आणि असं नाही की गेम्स दाखवत नाही. तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर नेहमी आमच्या गेम्सच्या स्टोऱ्या असतात. तिचं पर्सनल पेज जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यावर गेम्सचेच व्हिडिओ असतात तिचे. सो सगळ्याच ॲक्टिव्हिटीज ती करते, पण 24 तासाच्या ब्लॉगमध्ये 15 मिनिटात काय दाखवायचं हे मी डिसाईड करते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळतं. जर तुम्हाला वेगवेगळं बघायचं आहे तर प्लीज वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स फॉलो करा आणि तुम्हाला बघायला मिळेल. पण असं तुम्ही ज्या प्रकारे कॉमेंट केली ना ती बरोबर नाही केली, मला तरी असं वाटतं. म्हणून तुम्ही थोडंसं तुमचे विचार अपग्रेड करा की असं नाही आहे. तुम्ही लहान मुलांना बोलताना जरा विचार करून बोलायचं. एनिवे, चला आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. तुम्हाला आजचा आपला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. आणि हो, ACचं इन्स्टॉलेशन झालं आहे, त्याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.